CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. मुंबईतील घाटकोपर येथे एसआरएच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या महत्त्वाकांक्षी 300 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. मुंबईतील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ज्ञानपीठ ठरेल असे याप्रसंगी नमूद केले. महायुती सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळते आणि या प्रकल्पासाठी अजिबात निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी दिली. घाटकोपर ही अण्णाभाऊंची कर्मभूमी असल्याने याच भूमीत त्यांचे स्मारक आणि संशोधन केंद्र उभे राहणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 300 कोटींची तरतूद केली असून आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही यावेळी स्पष्ट केले. या प्रकल्पात 20 मीटर उंचीचा अण्णाभाऊ साठे यांचा कांस्य पुतळा, त्यांच्या गाजलेल्या फकीरा कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तकशिल्प, आधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल दालन, मुलांसाठी डिस्कव्हरी झोन यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार असून या केंद्रातून संशोधनालाही चालना मिळेल. अण्णाभाऊंचे विचार पुस्तकापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जगभर पोहोचतील. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतून नवे अण्णाभाऊ घडतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, संजय शिरसाट, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार संजय दिना पाटील, आमदार राम कदम, दिलीप लांदे, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक कविताबाई साठे, सचिन साठे, आरती साठे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.